एक काचेचा जार, काही रंगीत स्टिकी नोट आणि रोज फक्त 1 मिनिट. या जारद्वारे मी माझे 70पेक्षा जास्त ड्रीम्स हे कंप्लीट केलेले आहेत. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण नेहमी प्रार्थना करतो, मेडिटेशन करतो, अफर्मेशन करतो, खूप मेहनत करतो, तरीही आपल्या बऱ्याच इच्छा ह्या पूर्ण होत नाही. मग यासाठी एक छोटंसं आणि खूप सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे द मॅजिक जार. मी तुम्हाला सांगणार आहे या मॅजिक किंवा ग्रॅटिट्यूड जारची टॉप सिक्रेट अशी टेक्निक, की ज्याचा उपयोग करून मी माझ्या आयुष्यातील जवळजवळ 70पेक्षा जास्त विशेष या कंप्लीट केलेल्या आहेत. ही पद्धत वापरायला खूप सोपी आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की युनिवर्सला फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे आपले व्हायब्रेशन, आपल्या फिलिंग्स, आपल्या भावना. जोपर्यंत आपल्या भावना आणि आपल्या फिलिंग्स या युनिवर्ससोबत मॅच होत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्टही मॅनिफेस्ट होत नाही. मग अशीच एक भावना आहे, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड करण्याची. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत किंवा आपण जो काही पॉझिटिव्ह विचार करतो, ती व्हायब्रेशन ही युनिवर्समध्ये जात असते आणि त्या रिलेटेड व्हायब्रेशन युनिवर्सकडून आपल्याला मिळत असतात आणि मग आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो किंवा आपल्या इच्छा ह्या मॅनिफेस्ट होत असतात. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपण युनिवर्सला काय मागत आहोत. जर आपण आपल्या आयुष्यातील सतत प्रॉब्लेम्स, सतत पैशाची कमतरता किंवा नेहमी नेगेटिव्हिटी असे विचार करून जर व्हायब्रेशन युनिवर्समध्ये पाठवत असू, तर आपल्या आयुष्यात तशाच घटना ह्या घडत असतात. मग इथून सुरुवात होते आपल्या मॅजिक ग्रॅटिट्यूड जारची. जसं की आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी, लहान लहान गोष्टी ह्या खूप चांगल्या आणि खूप ग्रेटफुल असतात. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल म्हटलं किंवा त्याविषयी जर ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, तर ते व्हायब्रेशन हे युनिवर्समध्ये जातात आणि आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या घडायला सुरुवात होतात. मी ही ट्रिक सहज वापरली होती. मी ही अशा पद्धतीचा एक काचेचा जार घेतला आणि काही रंगीत स्टिकी नोट घेतली. मी काय केलं, मी रोज माझ्या आयुष्यात घडणारी अगदी छोटी गोष्ट जरी असली, तरी ती मी या स्टिकी नोटवरती लिहून या जारमध्ये टाकायला सुरुवात केली. मग एका महिन्यानंतर मी काही वेगवेगळ्या रंगाच्या स्टिकी नोट घेतल्या आणि एका एका नोटमध्ये मी काही गोष्टी ज्या ग्रेटफुल आहेत त्यासाठी थँक्यू म्हटलं आणि दुसऱ्या रंगाच्या स्टिकी नोटमध्ये मी माझ्या भविष्यासाठी असणाऱ्या काही गोष्टी युनिवर्सकडे मागितल्या. अशा पद्धतीने मी रोज काही ना काही माझ्या आयुष्यात घडणारी चांगली गोष्ट मी या जारमध्ये, या स्टिकी नोटद्वारे तुम्ही पाहू शकता, मी यात टाकत गेले आणि पाहता पाहता काही दिवसातच माझ्या आयुष्यात काही वेगळे चमत्कार घडायला लागले. अगदी लहान लहान गोष्टी आणि आनंदाचे क्षण हे माझ्या आयुष्यात यायला लागले. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी या मला मिळायला लागल्या. असं करता करता काही महत्त्वाचे आणि मोठे ड्रीम्स देखील माझे कंप्लीट झाले. पर्यंत आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रेटफुल होत नाही किंवा त्यासाठी जर आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात कोणताही चमत्कार घडत नाही. मग आपल्याला जर आपलं आयुष्य बदलायचं असेल, तर लहान गोष्टींसाठी थँक्यू म्हणायला सुरुवात करा. अगदी 1 कप चहा मिळाला तरी देखील आपण मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. आणि इथून सुरुवात होते आपल्या मॅजिक जारची. जाणून घेऊया हा जार तयार कसा करायचा आणि कशा पद्धतीने आपण आपले ड्रीम्स हे या जारद्वारे मॅनिफेस्ट करू शकतो. यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटासा काचेचा जार किंवा आपल्याकडं एखादा बंद डब्बा असेल तरीही चालेल. आपल्याला काही रंगीत स्टिकी नोट घ्यायचे आहेत. काय होतं ना, जसं हे आयुष्य सुंदर रंगांनी भरलेलं आहे, त्याच पद्धतीने जर आपण या जारमध्ये अशा पद्धतीचे रंगीन स्टिकी नोट टाकले, तर नक्कीच ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि आपलं लक्ष हे सहज आकर्षित केलं जातं. मग आपल्याला करायचं आहे एक छोटंसं काम. आपण रोज या नोटवरती एक तुमची आयुष्यातली खूप सुंदर अशी गोष्ट लिहायची आहे आणि त्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे आणि ती स्टिकी नोट आपण या जारमध्ये टाकायची आहे. तुम्ही 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर लगेच या गोष्टीचा चमत्कार किंवा अनुभव तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. तुम्ही पाहाल की तुमचं आयुष्य हे हळूहळू बदलायला सुरुवात होईल, चेंज व्हायला सुरुवात होईल आणि काही लहान लहान बदल हे तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होतील. मित्रांनो, कदाचित तुम्ही अजूनही हा विचार करत असाल की या गोष्टी शक्य आहेत का? पण माझा विश्वास ठेवा, रोज एक चिठ्ठी लिहा. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की फक्त ट्राय करा, 30 दिवसासाठी करून पहा आणि त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतोय ते मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला बदल आवडला नसेल, तर तुम्ही पुढे ही गोष्ट करणं सोडून द्या. मग वाट कसली बघताय? तुम्हालाही जर माझ्याप्रमाणे आपल्या विशेष या कंप्लीट करायच्या असतील, तर आजपासूनच या ग्रॅटिट्यूड जारची सुरुवात करा. धन्यवाद.